नमस्कार मंडळी. वाटाण्याचे नेदरलँड्समधले भाव ₹1000 किलो. नवोदित एक्सपोर्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना ही नामी संधी. भारतातनं वाटाणा युरोपला निर्यात करावा. कांद्याचे सध्याचे भाव भारतात गडगडले असले तरी नेदरलँडमध्ये ₹150 किलोच्या खाली काही कांदा मिळत नाही. तसंच बटाट्याचेही भाव मध्यंतरी गडगडले होते, पण आता ठीक आहेत. आता पुन्हा त्यांनी तेजी गाठली आहे आणि साधारणपणे 100 ते ₹125 दरम्यान अजूनही बटाटा किलोला मिळतो. त्याप्रमाणे इतर सगळ्या भाज्यांचे रेट साधारणपणे 1 ते €1.5 म्हणजे साधारणपणे 100 ते ₹150 आहे. खरं तर कृषी मालांचा जर दर अबाधित ठेवायचा असेल, किमान ठेवायचा असेल, तर त्यासाठी सरकारी पातळीवर कृषी विभागामार्फत धोरणं आखण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यान्वये जिल्हानिहाय नियोजन करून, तालुकानिहाय नियोजन करून कृषी विभागामार्फत जर माफक प्रमाणात लागवड केली, अंतर्गत कपात, निर्यात यांचा जर ताळमेळ घातला, तर कांद्याच्या किंवा बटाट्यांच्या किमती कोसळण्याचं दुर्भाग्य शेतकऱ्यांवर येणार नाही आणि त्याकरवी समाजाच्या उतरंडीमधला सगळा तळातला स्तर मजबूत होण्यास मदत होईल. नेदरलँडमध्ये असंच काही शेतकऱ्यांच्या युनियनमध्ये बघायला मिळतं. प्रत्येक भागामध्ये किती लागवड केली जावी याचं अगदी तंतोतंत नियोजन असल्याकारणानं इकडचे बाजारभाव कृषी मालांचे फारसे गडगडत नाहीत आणि अगदी गडगडलेच तर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून प्रोसेसिंग करून त्याचं व्हॅल्यू एडिशन केलं जातं. डच लोकांप्रमाणे त्यांचा मुळा आणि